एकत्र रहा, आनंदात रहा. रुग्णालयातूनच डॉक्टर विजयकुमार गावितांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद. शहाद्यात पदाधिकारी भावुक. शहादा येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात आज एक अत्यंत भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात उपचार घेत असतानाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या लाडक्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या नेत्याला अशा परिस्थितीत समोर पाहून उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद. भाजपाच्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. डॉक्टर गावित हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला. स्क्रीनवर डॉक्टर गावितांना पाहताच संपूर्ण सभागृहात शांतता पसरली आणि त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटला. आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे दिसत होते. डॉक्टर गावितांचा मोलाचा संदेश. रुग्णालयातून संवाद साधताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आणि आगामी काळासाठी दिशादर्शन केले. त्यांनी संवाद साधताना खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले. सगळ्यांनी हेवे दावे बाजूला सारून एकत्र रहा आणि पक्षाच्या मजबूतीसाठी झोकून देऊन काम करा. कामाचा ताण न घेता सर्वांनी आनंदित राहून जनसेवा करावी असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. वैयक्तिक अडचणींपेक्षा पक्षाचे कार्य आणि ध्येय मोठे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. कार्यकर्ते झाले भावुक. नेत्याचा आवाज ऐकताना आणि त्यांना रुग्णालयातील परिस्थिती पाहून अनेक पदाधिकारी भावुक झाले होते. आमचे नेते आमच्यासाठी सदैव तत्पर असतात. आज त्यांच्या या संदेशामुळे आम्हाला अधिक बळ मिळाले आहे अशी भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा संचारली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.